नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। येणाऱ्या 20 तारखेपासून प्रत्येक श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात स्वामी पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह उत्सव आयोजित केलेला आहे आणि याच स्वामी पुण्यतिथी निमित्त 7 दिवसाचे गुरुचैत्र पारायण सुद्धा आपण करणार आहोत। ज्यांना सेवा केंद्रात गुरुचैत्राचे पारायण करणे शक्य आहे त्यांनी स्वामी समर्थ केंद्रात पारायण करावे आणि या स्वामी पुण्यतिथी निमित्त असणाऱ्या सप्ताहा अंतर्गत प्रत्येक श्री स्वामी समर्थ केंद्रात तसेच घरीही सेवेकरी गुरुचरित्राचे पारायण करणार आहेत। हे पारायण केल्याने आपल्या पदरी अनंतपटीने पुण्य मिळणार आहे। आपण हे पारायण घरी सुद्धा करू शकता, मात्र घरी पारायण केलं तर आपल्याला एकाच पारायणाचे पुण्य मिळेल। तेच पारायण तुम्ही जर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात करत असाल तर त्या पारायणाचे पुण्य हे अनंतपटीने मिळेल। कारण स्वामींच्या केंद्रात पारायण अर्थातच स्वामी गृही पारायण, स्वामी गृही पारायण अर्थातच गुरुगृही पारायण आणि गुरुगृही जो पारायण करतो त्याला अनंतपटीने पुण्य मिळते। या सप्ताहा अंतर्गत केल्या जाणाऱ्या गुरुचैत्र पारायणाला आवर्जून आपली उपस्थिती असावी, कारण अंतकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचैत्र। गुरुचैत्र हा 5वा वेद मानला जातो। या ग्रंथाची पारायण केल्याने मनुष्य जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते। कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या समस्यांमधून मानव जातीला मानवी जीवनाला दिलासा देणारं हे पारायण ठरतं। तुम्ही या काळात घरी देखील पारायण करू शकतात, मात्र घरी पारायण केल्यास एकाच पारायणाचे पुण्य पदरी पडेल। तेच सेवा केंद्रात तुम्ही पारायण करत असाल तर त्या ठिकाणी जितकी पारायण बसलेली असतील तेवढ्या पारायणांचे पुण्य आपल्या पदरी पडेल। म्हणूनच सेवा केंद्रात होणाऱ्या पारायणाला विशेष महत्त्व आहे। या स्वामी पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह प्रत्येक सेवा केंद्राच्या अर्थातच दिंडोरी प्रणित सेवा केंद्राच्या माध्यमातून नियोजित असतो। या अखंड नामजप यज्ञ सप्ताह अंतर्गत 7 दिवस केल्या जाणाऱ्या प्रत्येक सेवांमध्ये आपला सहभाग असणं कर्मप्राप्त आहे। या काळात गुरुचैत्र वाचन, पठण आणि श्रवण भक्तीला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच प्रत्येक श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात तसेच घरी देखील गुरुचैत्राचे पारायण केले जाते। गुरुचैत्र हा शीघ्र फलदायी होणारा ग्रंथ असल्याने व्यक्तीला मनोकामना पूर्ती तर होतेच होते, सोबतच व्यक्तीच्या जीवनातील आधिव्याधींचे निवारणही होते। व्यक्तीच्या गतजन्मातील संचिताचेही शुभ फळात रूपांतर होते। असलेला पितृदोष, मातुल कुळाचा दोष, पत्रिकेत असलेला ग्रहांचे दोष कमी करण्यासाठी या गुरुचैत्र पारायणाला विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच जे कुणी 7 दिवस गुरुचैत्राचे पारायण करतात अनेक लाभ त्यांना संभवतात। गुरुचरित्रातील प्रत्येक श्लोक अतिशय प्रासादिक असून प्रत्येक अध्यायाचे महत्त्व देखील वेगळे आहे। ज्या कोणा व्यक्तीला गुरुचैत्र पारायण करण्याची इच्छा असेल त्यांनी हे गुरुचैत्र पारायण अवश्य करावे। गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायातून व्यक्तीने जीवन कसे जगावे अथत इति अर्थातच जन्मापासून मृत्यूपर्यंतचा सर्व गुणदोषांचे, आधिव्याधींचे, मनुष्य जीवनात जीवन जगताना येणाऱ्या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन गुरुचैत्र पारायणाने होत असते। व्यक्तीच्या जीवनातील खरे पाहता अतिशय मार्गदर्शक ठरणारे या गुरुचरित्राचे पारायण प्रत्येक व्यक्तीने जीवनात अवश्य केले पाहिजे। त्यात आता तर हे पारायण महिला, पुरुष, मुलं कुणीही करू शकतात। ज्यांना सेवा केंद्रात पारायण करणे शक्य नसेल त्यांनी घरी पारायण करायला हरकत नाही, मात्र सेवा केंद्रात करणे अतिउत्तम। त्यातही दत्तपीठांवर किंवा कुठल्याही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात होणाऱ्या सप्ताहात सहभागी होऊन केल्यास अतिउत्तम। तुमच्या जीवनातील इच्छित फलप्राप्ती व्हावी यासाठी सेवा केंद्रात सांगितल्या जाणाऱ्या गुरुचैत्र नियमांचे काटेकोर पालन अवश्य करावे, त्यामुळे तुम्हालाही या सेवेचा लाभ होऊ शकतो। दत्त महाराजांनी स्वतः झोळी घेतलेली आहे, अर्थातच या झोळीत आपले दैन्य, दुःख, दारिद्र्य, आधिव्याधी घेण्यासाठी। जे कोणी सेवा करतात त्यांना त्याचे लाभ होतात। आता गुरुचैत्र पारायण कसे करावे तर रोज किती अध्याय वाचावेत, किती दिवसात हे पारायण पूर्ण करावे, सोयर सुतक असेल तर काय करावे, पारायण काळात कुठल्या नियमांचे पालन करावे, पारायणाची मांडणी कशी करावी इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत। मात्र त्याआधी आपण अजूनही जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। सप्ताहातील सेवा अंतर्गत गुरुचैत्राचे पारायण ही एक सगळ्यात महत्त्वाची सेवा केली जाते। गुरुचैत्र हा साधा सुद्धा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र स्वरूप असलेला प्रासादिक वरद ग्रंथ आहे।
संपूर्ण 53 अध्याय ज्ञान, शक्ती, भक्ती यांचा समन्वय साधून या सर्व उपासना फलित होण्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मार्मिक असे विवेचन या गुरुचरित्र ग्रंथात केलेले आहे। गुरुचरित्राला वेदस्वरूपी ग्रंथ मानले जाते। मूळ ग्रंथ न वाचता दिंडोरी प्रणीत सेवा केंद्रातील गुरुचरित्र ग्रंथ हा वाचनासाठी घ्यावा। मूळ ग्रंथातील जो भाग संसारी माणसाने वाचू नये तो भाग कमी करून सुधारित आवृत्ती आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे। या सुधारित आवृत्तीचे पारायण आपण घरी किंवा सेवा केंद्रातही करू शकतात। स्वामी पुण्यतिथी निमित्त होऊ घातलेल्या सप्ताहात गुरुचरित्र वाचनाची खूप मोठी नामी संधी आपल्याला मिळणार आहे। हा सप्ताह दिनांक 20 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत असणार आहे। ज्यांना कोणाला सप्ताह कालावधीमध्ये सेवा केंद्रात सप्ताह करायचा असल्यास 20 तारखेला सकाळी भूपाळी आरतीपूर्वी सेवा केंद्रात उपस्थित असावे। सोबत ग्रंथाला मांडण्यासाठी चौरंग, पाट, बसण्यासाठी आसन, गुरुचरित्र ग्रंथ आणि ग्रंथाला आसन इत्यादी वस्तू सोबत असाव्यात। सेवा केंद्रात आरतीपूर्वी नियोजित जागी आपला ग्रंथ मांडावा। चौरंग किंवा पाट मांडून त्यावर स्वच्छ कपडा अंथरावा। त्यावर ग्रंथाची मांडणी करून स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यावे व सेवा केंद्रातील नियोजनानुसार सामुदायिक वाचन करावे। गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण या सप्ताह काळात ज्यांना सेवा केंद्रात जमणार नसेल त्यांनी घरी देखील ते करू शकतात। घरी जेव्हा पारायण करत असाल तेव्हा पूर्वेला तोंड करून अथवा उत्तरेला तोंड करून वाचनाला बसावे। गुरुचरित्र पारायणाला बसण्याच्या आदल्या दिवशी 1 गाय आणि 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य अवश्य द्यावा। 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आणि 1 गाय अर्थातच दत्तात्रेयांची कामधेनू असे सांगितले जाते आणि म्हणूनच आपण गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन करत असताना दत्त महाराजांची उपस्थिती असावी यासाठी असलेले हे नैवेद्य। तुम्ही घरी गुरुचरित्र पारायण वाचत असाल तर एका पाटावर गुरुचरित्र ग्रंथ मांडून, जर तुमच्या देवघरात महाराजांचं अधिष्ठान असेल तर तुम्ही फक्त पाटावर गुरुचरित्राचा ग्रंथ मांडला तरी चालेल। जर अधिष्ठान तुमच्या घरात नसेल तर ग्रंथाच्या पाटावर दत्त महाराजांचा किंवा स्वामी महाराजांचा फोटो ठेवल्यास हरकत नाही। एक अखंड दीप लावून गुरुचरित्र वाचनाला सुरुवात करू शकतात। गुरुचरित्राच्या पारायणापूर्वी स्वामींना नारळ, खडीसाखर, अगरबत्ती अर्पण करून तुम्ही ज्या कामासाठी हे गुरुचरित्राचे पारायण करणार आहात त्याबद्दल महाराजांना निर्विघ्नपणे हे पारायण पूर्ण करून घ्यावे यासाठी प्रार्थना करावी आणि आपली इच्छित मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी विनंती करावी, आशीर्वाद घ्यावे। गुरुचरित्र वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी स्वामी स्तवन वाचावे। त्यानंतर अथर्व शीर्ष 1 वेळा वाचून श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ, गायत्री मंत्राची 1 माळ जप करावा। त्यानंतर मुख्य वाचनाला सुरुवात करावी। पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्यायाचे वाचन करावे। दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्यायांचे वाचन करावे। तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्यायांचे वाचन करावे। चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचून 5व्या दिवशी 36 ते 38 अध्यायाचे वाचन करावे। 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचावेत। 7व्या दिवशी 44 पासून 52 अध्यायापर्यंत वाचन करून नंतर अवतरणिका वाचन करावी। गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करावा। तुम्ही एरवी देखील गुरुचरित्राची सेवा घरी करू शकतात, त्यातही 7 दिवस याच पद्धतीने वाचन करावे। यासोबतच तुम्ही घरी 21 दिवसात 3 पारायण सलग किंवा मग 49 दिवसात 7 पारायण करण्याची देखील पद्धत सांगितली जाते। या 7 दिवसाच्या पारायणाची सप्ताहाची सांगता स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी केली जाते। सकाळी 10:30 वाजता महानैवेद्य आरती झाल्यानंतर आपल्या सप्ताहाची सांगता होत असते। श्री गुरुचरित्राचे वाचन कालावधीमध्ये गुरुचरित्र पारायणासोबतच आपल्या नित्यसेवेत देखील खंड पडू देऊ नये। श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक केलेल्या पारायण आणि अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतच होतो। हेच या ग्रंथाचे खरे वैशिष्ट्य आहे। दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्या व्यक्तींना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फलांची प्राप्ती करून देते आणि म्हणूनच या ग्रंथाला प्रासादिक ग्रंथ असेही म्हटले जाते। गुरुचरित्र पारायण काळात काही नियम सांगितले जातात। त्यात प्रामुख्याने कोणत्याही प्रकारचे चामडी, बेल्ट, चप्पल वापरू नयेत। प्लास्टिकचे वापरायला हरकत नाही। या कालावधीमध्ये ब्रह्मचर्याचे काटेकोर पालन करावे। सोबतच परान्न वर्ज्य करावे। झोपण्यासाठी चटई वापरावी। पलंग, गादी
इत्यादी गोष्टी वर्ज्य कराव्यात। अर्थातच काम्य गोष्टींचा त्याग करावा। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो ते पारायण काळात काय खावे। पारायण काळात उपवास करावा का? तर तसे काहीच नाही। पारायण काळात उपवास करण्याची गरज नाही। फक्त तुम्ही पारायण काळात जो आहार घेणार आहात तो आहार हा सात्विक आहार असावा। कारण तुम्ही जे अन्न ग्रहण करणार आहात त्या अन्नातून व्यक्तीला सत्व, रज, तम आदी गुणांची प्राप्ती होते। गुरुचरित्रासारखे प्रासादिक ग्रंथ वाचताना सत्वगुण अर्थातच सात्विकता अंगी येणे हे गरजेचे असते आणि म्हणूनच सात्विक आहार घेतल्याने व्यक्तीला पारायणाची ऊर्जा आपल्यात सामावून घेण्याची क्षमता निर्माण होते। म्हणून सात्विक अन्नाला विशेष महत्त्व दिले जाते। त्यात एक वर्णी धान्य खावे असे सांगितले जाते। मग या सात्विक अन्नात गहू आणि गव्हापासून बनवलेले पदार्थ ग्रहण केले जाऊ शकतात। सर्व प्रकारच्या पालेभाज्या, दूध, फळं इत्यादींचा समावेशही करता येतो। कोणत्याही प्रकारच्या डाळी अर्थातच कडधान्य ग्रहण करू नये। पित्त प्रवृत्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन या कालावधीमध्ये करू नये। कांदा, लसूण, काळा मसाला यासारख्या तामसी वस्तू आहारात नसाव्यात। पारायण काळात परान्न घेऊ नये। सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये। स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले असेल तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण हे दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावे, अर्धवट सोडून देऊ नये। वेळोवेळी घरात गोमूत्र शिंपडावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये, स्वतःच्या हाताने दाढी करावी। रोज विष्णू सहस्रनामाचा पाठ अवश्य वाचावा। विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणजेच गुरुचरित्र पारायण अंतर्गत आपण दिवसभरात कळत नकळत करत असलेल्या चुकांचे परिमार्जन करण्यासाठी विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे आवश्यक आहे। सेवा केंद्रात गुरुचरित्र पारायणाला बसला असाल तर सामुदायिक सेवांमध्येही आपला सहभाग असावा। गुरुचरित्र पारायण काळात सर्व सेवेकरांना स्वामी चरित्राचा एक पाठ करणे गरजेचे आहे। गुरुचे पाठबळ पाठीशी असल्यास आपण करत असलेल्या सेवेला एक विशिष्ट बल प्राप्त होते व त्यातून मिळणारी ऊर्जा आपल्याला साठवून ठेवता येते। सप्ताहातील सेवांच्या अंतर्गतच फक्त श्री गुरुचरित्राचे पारायण होत नसून इतरही सेवा केल्या जातात, जसे की दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र ग्रंथाचे पारायण, मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण, सोबतच विशिष्ट दिवसाला केला जाणारा विशेष याग। या सर्व सेवा ही तितक्याच महत्त्वाच्या म्हटल्या जातात आणि म्हणूनच ज्या वेळेस विविध यागांच्या माध्यमातून सेवा केंद्रात सेवा होतात त्या सेवांमध्येही आपला सहभाग असणे गरजेचे आहे। जी सेवा आपण घरी करत असाल त्या सेवांची फलश्रुती या यागांच्या स्वरूपात आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच या ठिकाणी आपली उपस्थिती असणं हे कर्मप्राप्त आहे। तर अशा प्रकारे येणाऱ्या 20 एप्रिल पासून 26 एप्रिल पर्यंत असणाऱ्या स्वामी पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण सोबतच इतर